छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील कोमतलपल्ली या गावात माओवाद्यांनी त्यांच्या मृतक नेत्याच्या स्मृतीमध्ये 100 फूट उंचीचं स्मारक बांधलं होतं। गेल्या वर्षी तब्बल 500 माओवाद्यांच्या उपस्थितीमध्ये हे स्मारक बांधण्यात आलं होतं। विजापूर जिल्हा पोलीस दल, कोब्रा बटालियन आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे हे स्मारक नष्ट केलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, सर्वात मोठं स्मारक आहे जे माओवादी नेते चकमकीत ठार होतात किंवा विविध कारणाने मृत्युमुखी पडतात त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी घनदाट जंगलामध्ये त्यांच्या कोर झोनमध्ये अशा पद्धतीचे स्मारक उभारत असतात। आतापर्यंत माओवाद्यांनी देशातलं सर्वात मोठं स्मारक या ठिकाणी उभारलं होतं। 100 फूट उंचीचं होतं आणि गेल्या वर्षी माओवाद्यांनी या ठिकाणी मोठा कार्यक्रमही घेतला होता। त्यामध्ये तब्बल 500 माओवाद्यांची उपस्थिती होती आणि तेव्हापासूनच या स्मारकाला उद्ध्वस्त करण्याचा सुरक्षा यंत्रणांनी चंग बांधला होता आणि विजापूर पोलीस, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी जाऊन घेराबंदी करून स्फोट करून हे स्मारक नष्ट केलेले आहे। माओवाद्यांच्या स्मृतीस्थळाला सुरक्षा दलांनी मोठा हादरा देऊन सुरक्षा माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे। महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।